घरी बँडा स्टेशनला पोहोचली आहे. आता आईकडे चालली म्हणून आम्ही आणि आता आईकडनं बँडा स्टेशनला पोहोचलो. आता घरी चाललो. आईच्या घरी गेलेलो जरासं बोलण्यासाठी आणि आम्ही घरी चाललो आता. इकडे पार्ले आलो. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मॉर्निंग एव्हरीवन. आणि आता मी आज सुट्टी घेतली आहे मी. तो मोनू आता येईल मला बोली मम्मी भेंडीची भाजी बनवून ठेवू. आणि मी आता डाळ भात बनवला आणि पालकची भाजी बनवली माझ्या एकटीसाठी. आणि घरी कोण नाही, मी एकटीच आहे. सो आता आणि आज सुट्टी पण होती माझी. सो मी मोनूला बोलली की फोन केला तिला मी की तू लवकर घरी ये करून. ती घरामध्ये सो इतका कंटाळा आला. आता जस्ट जेवले आणि टी व्ही नाही आहे घरामध्ये. सो मी बोर झाली आणि फोनला किती फोन बघणार ना माणूस. असं कंटाळा आला मला खूप. आणि मी ना असं म्हणजे जेवून झालं माझं. जेवता नंतर मग बसली थोड्या वेळ आणि त्याच्यानंतर मी अशी जस्ट पडले होते आणि त्याच्यानंतर मी कधी झोपली मला स्वतःलाच कळालं नाही. आणि आता उठली. आता किती वाजले, 7 वाजले. 7 वाजता उठली मी. आणि आता घरी अजून तर आलीच नाही आहे म्हणून पण कोणच नाही आहे. सो मी विचार केला तर जाते खाली. दूध पण नाही आहे, दूध घेते आणि बिस्लरी बॉटल आहे त्याला देऊन येते दुकानवाल्याला. सो तो पण येऊन घेऊन नाही गेला तर बिस्लरीची बॉटल देऊन येते खाली. चहा बनवला आणि चहा पियाली. सोबत हे मोनॅको बिस्किट खाल्लं मी. आणि जस्ट माझं आता एक पार्सल आलं आहे. आणि हे ऑइल जे होतं ते संपलं आणि मी परत रिऑर्डर केलं आहे. हे ऑइल हेअर ऑइल फॉर हेअर फॉल. सो ओपन करूया. हेअर ऑइल आहे जे पहिलासुद्धा मी यूज केलं आहे. सो संपल्यामुळे मी परत ऑर्डर केलं आहे ऑइल. मला रिक्वेस्ट येते सारखी म्हणजे 1 महिन्यापासून की हेअर केअर रुटीन दाखवा. आणि माझं ऑइल संपल्यामुळे मी व्हिडिओ बनवू नाही शकले. सो हे हेअर ऑइल आहे. सो व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ह्याची डिटेल्स पूर्ण देईन. बरेच आता फोन आला होता की ती येते ती पण अजून आली नाही आहे. मूल पण अजून आली नाही आहे. माझ्या बॅगेमध्ये हात घालायची लई सवय ती. अरे हे काय आहे? अरे ते बेल्ट आहे, फेस बेल्ट. असं कसं आहे? असं कसं म्हणजे लाव. तुला पिंकी पिंकी नाही लाव ना मम्मी. 2 दिवस झालं मी हे यूज करायला लागले. स्टार्ट केलं मी. हे ऑर्डर केलं होतं ऑनलाईन. आणि ऐशू आता जस्ट घरी आली आहे. बघितलं माझं बॅग कशी, बघितलं नेहमी जॉब वेट करत होती कधी तू हे यूज करेल थोडं आणि मग मी घेईन. उलट फालट करून टाकते सगळ्या. माझ्या मेकअपची वाट लावून टाकते. नेहमीच झाले तिचं. आल्याला माझी बॅग चेक करते. आणि काय जेवलीस तू? हे बघायचं आहे. मी हे ऑर्डर केलेलं 2 दिवस झालं आणि तिने आज पाहिलं आईने. ती बोलते मला दाखव हे कसं आहे. तो उद्या करून दाखव. तो आणि मी आयशू ओके कम. सर्जरी झाली बोलते. सो दिस इज परफेक्ट जॉ लाईन शेप. हे ऑइल जे आहे मी आयशूला लावते आणि हेड मसाज करते. बुर्जी बनवली होती ती संपली आणि आता आयशूला परत बुर्जी बनवते. परत बुर्जी बनवा आयशूसाठी. गुड नाईट गाईज. सो गुड मॉर्निंग एव्हरीवन. आता उठली मी सकाळी आणि आता मुलीला डोसा बनवते मी. मुली पण आता उठते. मुलीची तब्येत खराब आहे. तिची सारखी आजारी असते ॲक्च्युली ना. तिचा ताप हे सारखं चालूच असतं काही ना काही. सर्दी खोकला कंटिन्युअसली. रात्री झोपली लवकर ती आणि आता झोपली आहे. आता उठली आहे ती. आता तिच्यासाठी डोसा बनवते. काम वगैरे करून थोडेसे पोहे पण बनवीन नाश्त्यामध्ये आणि मग जॉबला जाताना पण घेऊन जाईन थोडंसं. आणि रात्रीचा भात आहे. सो मी तो आता फोडणीला घालणार. जेवण मी काही जास्त बनवणार नाही कारण मला निघायचं आहे आता 1 तासामध्ये. तर 1 तासामध्ये मला सगळं काम आवरायचं. आता आपण बनवूया डोसा.
सो आता आंघोळ वगैरे करून झाली, सगळं नाश्ता जेवण वगैरे सगळं झालं, देवाची पूजा केली आणि आता मी निघते. एवढी गरमी आहे बाहेर, माय गॉड. बाय नानू. आता जस्ट आले मी आणि फेस वॉश केला. आता मॉइश्चरायझर लावते मी आणि रेडी होते. काल घरामध्ये होती पण खूप स्ट्रेस होता थोडासा, एकटी मी खूप म्हणजे काल फ्रस्ट्रेट झाली होती खूप. तो मला घरामध्ये तसं पण जास्त आवडत नाही, घरामध्ये राहिलं की जास्त स्ट्रेस होतो, म्हणून आपलं मी जॉबवर जास्त प्रिफेर करते. आणि सध्या मी माझं बीबी क्रीम, सीसी क्रीम, फाउंडेशन तसं तर मी लावतच नाही, म्हणजे जर काय ओकेजनली असेल तरच मी लावते. आता जस्ट मी पहिला फक्त सीसी क्रीम लावायची डेली रुटीनमध्ये लॅक्मेची, हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे, पण आता मी ते पण सोडलेलं आहे, ते पण मी नाही यूज करत. जस्ट मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन यूज करते मी. सो मी नॅचरलच राहते आजकाल जास्त, आणि माझी स्किन मी थोडी बेटर केली अजून पहिल्यापेक्षा. सो फक्त सनस्क्रीन लावलं आहे मी आणि मॉइश्चरायझरसुद्धा नाही लावलं आहे, ते पण मी स्किप केलं आहे. आणि फक्त आयब्रो फिल करते आणि जस्ट एक लिपस्टिक मी लावणार आहे. सो नो मेकअप लुक असतो माझा आजकाल, नॅचरल लुक. नो सीसी क्रीम, नो नथिंग एनिथिंग, जस्ट नॅचरल लुक. सो नाव आय एम रेडी. आणि किती मोबाईल बघत बसली बघा. बाहर क्लाइंट्स है. सो हम अब लाइट बंद करता है, तुम बैठो यहाँ पे. बस ना इतना, ठीक है चलो. सो आज टिफिन आणला म्हणून आज आले तवा पुलाव खाण्यासाठी इथे फूड कोर्टमध्ये. आज ट्रेन खूप लेट होती, त्यामध्ये 2 ट्रेन अशाच गेल्या आणि खूप लेट ट्रेन झाल्यामुळे आज जास्त उशीर झाला मला येता. त्यामध्ये आल्याच्या नंतर स्टेशनवरती पोहोचल्याच्या नंतर ऑटोसाठी एवढी लांब लाईन, अर्धा तास त्याच्यामध्ये गेला. आणि सवय नाही आहे की ऑटोसाठी लाईनमध्ये उभं राहावा स्टेशनवरून आल्याच्या नंतर, ट्रेनने ट्रॅव्हल करण्याचं. मुगाची डाळ टाकून, जी मोनूला आवडते आणि तिची तब्येत पण ठीक नाही आहे, आणि मला पण शेपूची भाजी खूप आवडते. सो थोडीशी शेपूची भाजी बनवली, थोडंसं आज शेंगदाणे टाकून थोडंसं मी ग्रेव्ही टाईप केलेलं आहे. शेंगदाण्याचा कूट वगैरे टाकून, तो भातासोबत सुद्धा खाता येईल म्हणून. आणि आता आम्ही जेवून बसलोय, मस्त गप्पा गोष्टी चालल्यात. मोनची तब्येत ठीक नाही आहे म्हणून तिला थोडंसं असं वेगवेगळं व्हरायटीमध्ये जेवण बनवून द्यावं लागतंय मॅडम मायाला. सो रात्री इतकी थकली होती मी आणि जेवण वगैरे केलं आम्ही आणि लगेच झोपून गेली. सो गुड मॉर्निंग एव्हरीवन. आणि आता मी उठली आहे, मोनूला नाश्ता वगैरे देते. आयुष्य तिकडेच आहे आणि आता मुलं नाश्ता द्यायचा, मुलं डॉक्टरकडे पण घेऊन जायचं आहे, पण माझ्याकडे बिलकुल वेळ नाही की मी तिला डॉक्टरकडे पण घेऊन जाऊ. काल पण तिचं डॉक्टरकडे जायचं राहिलं आणि त्या दिवशी सगळे औषधं होती तिची, ते पण संपलेत सगळे. आणि मोनूच्या पाठी तर नेहमी धावपळ करायलाच लागते औषधासाठी. फक्त राईस बनवणार आहे आणि तोच टिफिनमध्ये घेऊन जाईल. आणि मोनूला पण तसं जास्त हॅवी नाही खायचं, एकदम लाईट जेवण जेवायचं आहे. सो तिच्यासाठी पण एकदम लाईट जेवण काहीतरी बनवते आणि माझ्यासाठी पण मी तोच टिफिनमध्ये घेऊन जाईन मग. मी हे बनवते आता थोडंसं ब्रेकफास्टसाठी सॅलेड.
मोनूला हे थोडंसं गरम पाणी केलं आहे. तिला ना खोकल्याचा खूप त्रास आहे गळ्याचा, तर तिला नेहमी असं गरम पाणी द्यावं लागतं. मी माझा मोस्ट ऑफ द टाईम किचन, जॉब आणि ह्याच्यामध्येच चाललं आहे. आणि मला जे करायचं ते काही होतच नाही आहे. एक साईडला इथे जेवण बनवा, एक या गॅसवरती बनवा. संडे स्पेशल बैदा. ब्लॅक पेपर. आणि मी माझ्यासाठी जे पण हेल्दी फूड बनवते मी ह्यांना सुद्धा ठेवते. मी काही आवळा ज्यूस या काही मी जसं फ्रूट ज्यूस वगैरे काही बनवलं तर मी ह्यांच्यासाठी सुद्धा ठेवते. आणि ह्यांना सांगते हेल्दी खा, बाहेरचं जंक फूड खाऊ नका. तरीसुद्धा हे लोक ऐकत नाही. म्हणजे ह्यांना जे हवं आहे, खायचं आहे, काय पाहिजे ते सगळं मी बनवते. मला भले कामाला जायला लेट झाला ना तरी चालेल, पण तरी मी ना ह्यांच्यासाठी सकाळी लवकर उठून बनवते. रात्री उशीर झाला कामावरून आल्याच्या नंतर घरात जेवण नसेल काही तरी मी बनवते. मग मी हा विचार नाही करत की रात्रीचे 1 वाजले या 1:30 वाजले. मी उठून बनवते. लास्ट टाईम मुलीला बरं नव्हतं तर ती मला बोलली 2 वाजता की मला मम्मी खिचडी खायची आहे पातळ. तर रात्री 2 वाजता मी उठून खिचडी बनवली. आणि तसं पण रात्री झोपी ना की मला एवढी झोप अशी म्हणजे गाढ झोप लागत नाही कधी. अशी म्हणजे झोपेतून तर 2-3 वेळा तर मला जाग येतच असते. कधी असं नाही आहे की मी एकदम गाढ झोपली आहे. आणि कितीही लेट झोपली ना मी तरी सकाळी मॉर्निंगला उठतेच लवकर. मला ना सवय झालेली आहे, हॅबिटच झाली आहे. कितीही लेट झोपलं ना उठते, झोपच येत नाही. एवढं स्ट्रेस असणार, एवढ्या सगळ्या गोष्टींमुळे ना, एवढं स्ट्रेस आहे, एवढं कामं आहे, त्याच्यामुळे ना झोप येत नाही मला. धावपळीच्या ह्याच्यामध्ये ना असं वाटतं की रात्र तरी का होते. उठून सकाळी कामाला लागते लगेच. आणि मोनूला नेहमी बोलते डाएट फूड खा, व्यवस्थित खा. ऐकत नाही ती. किती ह्यांना सांगायचं. लोक मला विचारतात की तुम्ही कसं हेल्दी फूड खाता या काही, तुम्ही त्याचं आम्हाला सुद्धा म्हणजे सांगा सगळ्या गोष्टी. आणि ह्यांना मी सगळं बनवून देते सगळ्या गोष्टी, पण ह्या लोकांना ऐकायचं नाही माझी. आणि हे आता मी देते मोनूला सगळ्या वस्तू, सगळं ह्यांचं करते. असं नाही आहे की छोट्या मोठ्या गोष्टी मी ह्यांच्यासाठी काही सगळ्या गोष्टी इग्नोर करते, असं काहीच नाही. ह्यांची प्रत्येकांची तिघांची तिन्ही गोष्टी मी ऐकते. हिला हे हवं आहे, तिला ते, म्हणजे सगळ्या गोष्टींना बॅलन्स घेऊन चालते मी. सगळ्या गोष्टी सगळं एवढं म्हणजे काय बोलू, मला काही बोलायचंच नाही आहे. पहिली गोष्ट तर मेल्ट झालेला आहे म्हणून तुला बोललेली रात्रीचं फ्रीजचा मेल्ट करतो हे बटन हे कर, तर तू केलंच नाही. तसं पण हा फ्रीज मला काढून टाकायचा कधीपासून. हां आता हे बरं हे झालं की मी काढते. नवीन घ्यायचा फ्रीज पण होतच नाही आहे घ्यायला सध्या तरी. आईस्क्रीम बघा, आईस्क्रीम रात्री आणली आणि अशीच. हां तुम्ही कुठे ठेवला होता? इथेच ठेवला. सो आय एम जस्ट हॅव्हिंग बाथ आणि आता टिफिन वगैरे भरते मी. खूप गरमी आहे. तुम्ही सुद्धा गरमीमध्ये काळजी घ्या, हायड्रेट राहा प्रत्येकाने. आणि वेगवेगळं वॉटर ड्रिंक जे आहे ना, हायड्रेटिंग वॉटर, ते नक्की घ्या. तुमची स्किन त्याच्याने एकदम बेटर होईल, क्लिअर स्किन होईल. जसं लेमन आहे, बीट आहे, कुकुंबर आहे, सिया सीड आहे, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही पाण्यामध्ये मिक्स करून तुमच्या वॉटरमध्ये रोज वेगवेगळे ड्रिंक पिया. आणि त्याने तुम्ही नक्की बघा तुमची स्किन खूपच चांगली क्लिअर होईल, ग्लोविंग होईल. सो तुम्ही या गोष्टींची काळजी घ्या की खूप या टायमाला जास्त गरमी आहे खूप. सो स्टे हायड्रेट. मला जायला पण उशीर होतोय. मेल्ट कधी होईल हा बरफ? ही फ्रीज मला लवकरच काढायची, असं पण मी ती फेकायसाठीच ठेवली आहे. मी देऊन टाकू पण सध्या पॉसिबलच नाही झाले काहीच. सो मला एमर्जन्सीमध्ये ही फ्रीज यूज करावी लागत आहे. का रोज सकाळी चहा बनवते मी. आणि चहा तर मला सकाळी उठल्यावर पहिला पाहिजे. परंतु चहा बनवल्याच्या नंतर संगतीसोबत कामंसुद्धा करते, त्याच्यामुळे ना तो चहा तसाच राहून जातो बाजूला. आणि त्या चहाच्या दुधामुळे ना हा फ्रीज मला चालू करावा लागला. सो नवीन फ्रीज घ्यायचा आहे, बघूया कधी मी घेते. हा मोनूला सांगितलं रात्री, मोनू बर्फ मेल्ट कर. ऐकलं नाही तिने. जाऊ दे आता उशीर होतोय. आणि मी अशी घाईमध्ये खाते.
2 मिनिटात म्हणून मग ते बसून खावेली, मला वेळ नाही आहे. तर 2-3 बाईट खाईन, लगेच टिफिनमध्ये भरेन आणि लगेच तिकडे जाऊन आरामात खाईन. सो पूर्वीच मी तुम्हाला माझ्याबद्दल सगळ्या गोष्टी शेअर केलेल्या आहेत, माझ्या लाईफबद्दल. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, जे नवीन फॉलोअर्स असतील त्यांना मे बी नसेल माहिती, तर माझे पूर्वीचे व्लॉग आहेत, तुम्ही बघू शकता. आणि मी सिंगल मदर आहे आणि सगळ्या गोष्टी मला हँडल कराव्या लागतात आणि मला स्ट्रॉंग राहावंच लागतं. माझ्यासाठी तर मी राहते, पण दुनियासाठी मला स्ट्रॉंग राहावंच लागतं. आणि तुम्ही खूप पूर्वीपासून माझ्या व्लॉग मध्ये आहात, मला ओळखता, मला चांगलं म्हणजे मी तुम्हाला सगळं काही माझ्याबद्दल शेअर केलेलं आहे. हो, माझं जॉब, घर या सगळ्या गोष्टींमध्ये मी इतकी बिझी ना, कुठे काय चाललंय, कोणाच्या घरी काय शिजतंय, कोणाच्या घरी काय चाललंय, या सगळ्या गोष्टींमध्ये ना मला तर इंटरेस्ट नाहीये पहिली गोष्ट तर. आणि मी या सगळ्या गोष्टीपासून खूप लांब असते. आतापासूनच नाही, खूप पूर्वीपासूनच. पूर्वी पण माझं घर, माझं जॉब आणि आताही ते कंटिन्यूच आहे. मला ना ते बॅक बिचिंग करणं या एकदम ग्रुप असेल तिथे फालतू कुणासोबत म्हणजे कोणाबद्दल बोलणं वगैरे या सर्व गोष्टींपासून मी खूप लांब असते. सो तुम्ही मला असे काही कमेंट करणार ना, तर मला काही काही फरक नाही पडणार आहे. सो कमेंट करताना थोडा नीट विचार करून कमेंट करा. जर तुम्हाला काही माहित नाहीये की काय आहे, नेमकं काय आहे, काय चाललंय कोणाच्या लाईफ मध्ये, सो प्लीज तुम्हाला काही माहित नसताना असे फालतू प्लीज कमेंट करू नका तुम्ही. आणि मी स्ट्रॉंग तर खूप आहेच आणि या छोट्या मोठ्या गोष्टींनी मला काहीच फरक नाही पडत. अशी खूप पूर्वी पण अशी खूप म्हणजे मोठे मोठे प्रॉब्लेम्स या सगळ्या गोष्टींमधून खूप मी पुढे निघून गेलेली आहे. सो या छोट्या गोष्टीमुळे मी रडत बसणार नाहीये. एक दिवस रडेन, थोड्या वेळ मी स्वतःला थोडस म्हणजे म्हणजे थोडंसं फील होतं, भांडण झाले या काही होते, काही म्हणजे फील होतं. पण ते थोड्या वेळासाठी मी ठेवते, कारण का मला माहितीये आज भांडण आहे, सर्वांच्या घरात भांडणं होतात काही ना काही गोष्टीवरून. ते थोड्या वेळासाठी असतं, नंतर पुढे आपली लाईफ काय थांबत नाही तिथे, पुढची जर्नी आपली चालूच असते. सो आणि मला तर सर्व बॅलन्स करावं लागायचं. माझा जॉब आहे, मला सगळ्या काही गोष्टी हँडल करायच्या आहेत, सगळं सिच्युएशन मला बघायचं आहे. सो मी जास्त स्ट्रेस घेत बसली ना त्या सगळ्या गोष्टींचा, तो माझ्यावर इफेक्ट पडेल. आणि मला माहिती माझ्यावरती मला इफेक्ट नाही पडून द्यायचा आहे. आणि पहिली गोष्ट तर मी कोणाबद्दल काही बोलत नाही ना, कोणाबद्दल मला काही बोलायचं सुद्धा नाहीये. कोण काय बोलते, कोण काय भडकवते, हे सगळं मला सगळ्या गोष्टीपासून ना खरं मी सांगते, मी खूप वैतागलेली आहे आणि या गोष्टीचा मी विचार करणं खूप पूर्वीच सोडून दिलेलं आहे. आणि माझं कोण हेटर्स वगैरे असं नाहीये, ज्याच्याशी मी कोणासाठी नाही बोलत. मी त्यांच्याबद्दल पण कधी विचार नाही करत ना, त्यांच्याबद्दल मी कधी वाईट बोलत. मी त्या सगळ्या गोष्टी त्यांच्यावर सोडते आणि मी माझी चांगली कामं करत राहते. सो मला माहिती आहे मी कशी आहे. सो मला हे कोणाला सांगायचं नाहीये की मी अशी आहे, मी खूप चांगली आहे, हे आहे, ते आहे. ठीक आहे. मला कोणाला एक्सप्लेन करायचं नाहीये माझ्याबद्दल. सो खूप असे चांगले माझे फॉलोवर्स सुद्धा आहेत, जे मला फॉलो करतात. त्यांनी मला आतापर्यंत साथ दिली. मला सबस्क्रायबर आहेत माझे. त्यांनी खूप मला सपोर्ट केला आणि मला साथ दिली आतापर्यंत. आणि खूप जणांचे मेसेज सुद्धा आलेत मला की तुम्ही ब्लॉग बनवा, तुम्ही म्हणजे जास्त स्ट्रेस नका घेऊ वगैरे वगैरे. आणि ऍक्च्युली मी हे जे माझे ब्लॉग आहे हे माझं म्हणजे मला म्हणजे खूप सारे कमेंट येत होते पूर्वी की तुम्ही ब्लॉग बनवा, ब्लॉग स्टार्ट करा. तेव्हापासून मी स्टार्ट केलंय, ते आतापर्यंत मी करतेच आहे. पण आता मला असं वाटतं ना, मी खूप पूर्वी जेव्हा माझी मुलं लहान होती तेव्हापासूनच मी का नाही चालू केले या सगळ्या गोष्टी. ऍक्च्युली जर मी तेव्हा स्टार्ट केलं असतं ना, तर खूप बेटर झालं असतं. म्हणजे ती ज्या माहोल जो अॅटमॉस्फिअर मध्ये मी राहिलीये, जे काही सर्व एन्व्हायरमेंट मध्ये मी राहिली आहे आणि मी कुठल्या प्रकारे म्हणजे या सगळ्या गोष्टीतून गेली आहे, सगळी लाईफस्टाईल मला तुम्हाला दाखवता आली असती, ते जास्त मला बरं वाटलं असतं की तुम्ही माझी पूर्वीची लाईफस्टाईल सुद्धा बघितली असती, तर मला आवडलं असतं. माझे जे सबस्क्रायबर आहेत त्यांना खास करून धन्यवाद, ज्यांनी मला आतापर्यंत खूप सपोर्ट केलं, प्रेम दिलं आणि मला साथ दिली हमेशा. मला कमेंट चांगले चांगले कमेंट्स नेहमी मला ऍक्च्युली नेहमी चांगलेच कमेंट येतात, कधीच वाईट कमेंट अशी आली नाहीये. एक दोन जर आहेत असे की कमेंट आले आणि ते सर्वांनाच येतात. आपण जर सोशल मीडियावर येतो तर आपल्याला या सगळ्या गोष्टी सहन कराव्याच लागतात. आपण या सगळ्या गोष्टी पोस्ट करतो, तर आपल्याला कोणी वाईट असं नाही की सगळेच चांगले असणार. कोणतं कोण असं असतं जेलस फील करतं, ते काहीतरी वाईट कमेंट करतं आणि हे स्वाभाविकच आहे, करणारच. सो मी या सगळ्या गोष्टींकडे निग्लेक्ट करते आणि कोण काही वाईट कमेंट केलं ना, मला काही फरक नाही पडत आहे. माझं कामं आहेत, ती मला करायची आहेत, तर कोण येऊन मला सपोर्ट करणार. एंड ऑफ द डे मलाच माझ्या स्वतःसोबत राहायचं आहे. सो
आणि फॅमिली आहे, भांडणं सगळ्यांकडेच होतात, सगळ्यांच्या घरात होतात. हे काय म्हणजे खूप मोठी गोष्ट नाहीये. नॉर्मल गोष्ट आहे. मम्मी आणि मुलींमध्ये भांडणं हे आत्ताचं जे जेनजी जनरेशन आहे, त्यामध्ये एकमेकांचं विचार वगैरे खूप डिफरंट आहे. या सगळ्या गोष्टी नॉर्मल आहे, सगळ्यांच्या घरात होत. आणि आतापर्यंत तुम्ही मला साथ दिली, सपोर्ट केला, याच्याबद्दल मनापासून मनापासून धन्यवाद.